पबकडून पैसे गोळा कोण करत होते हे जगाला माहिती आहे ना. त्या प्रकरणामध्ये एक गृहमंत्री तुरुंगाची हवासुद्धा काढून खाऊन आलेले आहेत. अशा प्रकरणामध्ये स्वतः करायचं आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचं हा प्रकार मुळातच चुकीचा आहे. कारण हे सगळं घडलं त्यावेळेला ज्यांना हप्ते गोळा करायला सांगितले त्यांची स्टेटमेंट आलेली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं त्यांच्याच आघाडीच्याच लोकांच्या काळात झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा मला ते उजळायला लावू नका. आमचा कोणावर आरोप करणारा हा आमचा हेतू नसतो, परंतु ही घडली ही वस्तुस्थिती आहे आणि अशी वस्तुस्थिती असेल तर ती स्थितीपासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय का असा सुद्धा सवाल उभा राहील. मुळात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. लहान मुलाला मध्ये दिलं जाता कामा नये आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो वाचताय कामा नये. त्याचे जी काय त्या ॲक्टप्रमाणे त्याला शिक्षा झाली पाहिजे, कारण तो बालगुन्हेगार आहे म्हणून ती त्याला झालीच पाहिजे. आणि या बाबतीत आवश्यकता असेल तर स्पेशल प्रॉसिक्युटर देण्यात येईल, परंतु त्याला शिक्षा होईल हे बघणं आमचं सगळ्यांचं काम आहे. खालचे जे अधिकारी होते यांना निलंबित केलेलं आहे, कारण ज्यावेळेला अशा तऱ्हेच्या तक्रारी असतात त्यावेळेला FIR घेणं, एवढ्यापासून टेस्ट करून घेणं हे सगळं पोलीस स्टेशनच्या स्तरावर चालतं. तर पोलीस स्टेशनच्या स्तरावर ज्यांनी हे केलं नाही त्यांच्यावर त्यांना निलंबित केलेलं आहे. त्यांची शिक्षा होईल, कदाचित त्यांना नोकरीतून काढलं जाईल, परंतु ॲक्शन घेतली गेली ही वस्तुस्थिती आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.